नमस्कार मैत्रिणींनो, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आभाळामध्ये कसे ढग आलेत तसं माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे ना, कधी कधी एखादा दिवस हा खूप आनंदात जातो, कधी कधी खूप उदास वाटतं, मनावरती मळब आल्यासारखे वाटतात. तसंच माझा आजचा दिवस गेला होता. तर थोडीशी कणकण आल्यामुळं मला दिवसभर जरा थोडंसं उदास वाटत होतं. पण काय झालं ना, मी मिशोवरून एक वस्तू मागवली होती आणि ती वस्तू आली. ती वस्तू हातात पडल्यानंतर माझा थोडासा आळस गेला आणि मला आता खूप प्रसन्न आणि उत्साह वाटत आहे. तर मला आता खूप काहीतरी वेगळं करायची इच्छा झालेली आहे. तर ती वस्तू काय आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती मी कशासाठी मागवली ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचा मी यूज घरामध्ये कसा केलेला आहे, त्याच्यासाठी म्हणजे का केला आहे तो यूज आणि तो केल्यानंतर कसा वाटत आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तर तुम्हाला कळणार आहे की मी ते यूज का केला आहे आणि कसा केलेला आहे. तर तो फायद्याचा आहे की नाही आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. तर कधी खूप आनंदाचे दिवस असतात, कधी जरा थोडेसे नैराश्याचे दिवस असतात. तर आनंदाच्या दिवसामध्ये पण स्वतःला सांभाळावं लागतं आणि नैराश्य आले तरी पण स्वतःला सांभाळावंच लागतं. ही माणसाची खासियत आहे, हा एक स्वभाव आहे. तर हे मिशोवरून मी वॉलपेपर मागवलेले होते आणि ते वॉलपेपर आलेले आहेत. आणि या वॉलपेपरचा मी काय उपयोग करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला पुढे पाहूया. तर हे पहा, हे ना असं भिंतीला पाणी झिरपल्यासारखं, मुरल्यासारखं, ओलावा धरल्यासारखं होतं. आता सुकलेलं आहे, कोरडं झालेलं आहे. पण कधी ना असं बुरशी आल्यासारखी होती. तर हा कलर दिला होता. कलरच्या आतून पापुद्रा धरले होते आणि पापुद्रा काढला ना की आतून बुरशी दिसायची पांढरे पांढरे. तर वास यायचा त्याचा. तर मी ते सगळं खरडून काढलंय आणि त्याच्यावरती मी आता ऑनलाईन मागवलं होतं हे वॉटरप्रूफचं लिक्विड. तर हे लिक्विड लावणार आहे. आणि हे लिक्विड लावल्यानंतर मग हा जो वॉलपेपर आणलेला आहे तो त्याच्यावरती लावणार आहे. तर लावल्यानंतर कसं लुक दिसतंय ते तुम्हाला मी दाखवते नंतर. तर हे पहा, ह्या डब्यातून मी, ह्याचं तोंड बारीक आहे ना, याच्यातून ब्रश आतमध्ये जायला आणि वरती काढायला थोडा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ह्या डब्यातून मी हा छोट्याशा डब्यामध्ये काढून घेतलं आणि ते अशा पद्धतीने लावून झाले. हे पहा, असं ह्याला लावलेलं आहे. तर हे आता सुकले, जरा सुकले. तर अशाच पद्धतीने इकडच्या भिंतीला पाठीमागच्या पण असं झालेलं आहे. तर आता ते सुकतंय, तिकडची भिंत सुकते, तोपर्यंत मी इथलं काढून लावून घेते साफ करून. आता मी त्याच्यावरती वॉटरप्रूफिंगचं लिक्विड लावणार आहे आणि वॉलपेपर लावणार आहे. पण हा काय मूळ किंवा योग्य 100% पर्याय नाही. तर खरा पर्याय काय आहे, तर ह्या भिंतीपासून इथून खालून गेलेले आहेत ही पाण्याची नळ. तर हे पाण्याची नळ ज्यावेळेस नळ फिटिंग केली ना त्यावेळेसच मला वाटलं होतं की थोडंसं लिकेज वगैरे असेल. तर ज्यावेळेस आपण नळाचे पाईप टाकत असतो ना, नळाची पाईपलाईन करत असतो, तर त्यावेळेस आपण ती पाईप फिटिंग करत असताना त्याला जे लिक्विड वगैरे जॉईंटला लावायला दिलेले असतात ते व्यवस्थित लावून त्याची फिटिंग केली पाहिजे, जेणेकरून ते लीक राहणार नाही आणि भिंतीला असा ओलावा धरणार नाही. तर ज्यावेळेस आपण पूर्ण फिटिंग करतो त्यावेळेस लक्ष द्यायला हवं स्वतः, कारण कारागीर तर ते त्यांचे काम करत असतात, पण आपण पण लक्ष देऊन त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पाईपलाईन पूर्ण होते त्यावेळेस आपण लाईनमध्ये पाणी सोडून ते चेक केलं पाहिजे की कुठं लीक आहे की नाही आहे. लीक असेल तर लगेच ते रिपेअर करून घेता येतं, ते सोपं पडतं रिपेअर करायला. पण ज्यावेळेस आपण पाईपलाईन चालू असते त्यावेळेस रिपेअर करत नाही किंवा मग ते चेक करत नाही आणि त्यानंतर मग असे स्टाईल वगैरे बसून जातात. मग ते पाणी जे आहे ते आतमध्ये मुरलं जातं आणि मग ते हळूहळू असं भिंती वाटतं, जिथं जागा भेटेल भिंतीला तिथं ते साईडला निघतं. तर काय होतं, मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत जातो आणि मग आपल्याला असं वाटतं का असेल थोडंफार ओलावा, नंतर सुकून जाईल किंवा मग असेल काहीतरी भिंतीमध्ये पाझर असेल तर तो निघून जाईल असं वाटतं. पण ते आपोआप कसं निघून जाईल ना, ते माणूस जसं आजारी पडतो ना ते माणसासारखंच असतं. माणूस आजारी पडतो त्यावेळेस माणसाला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय लवकर नीट होत नाही. तसं आहे ते सुद्धा. त्याला आपण कुठं त्याचं आजारपण भिंतीचं नेमकं काय आहे, तर कुठंतरी पाणी मुरतंय, मग ते पाणी कुठं मुरतंय ते पाहायला पाहिजे आणि मग ते चेक करून तिथलं काढलं पाहिजे, ते पाणीचं म्हणजे सोल्युशन शोधलं पाहिजे. तर
इथं भिंतीमध्ये पाणी मुरण्याचं अजून एक कारण होतं. स्टाईल धुतल्यानंतर जे आपण गॅसच्या टाकीसाठी पाईप आतून घेण्यासाठी जे ठेवलेली जागा होती, तर ते होल मोठं होतं आणि त्याला आतून काही प्लास्टर वगैरे नव्हतं. डायरेक्ट वीट होती. त्याच्यामुळं वरून फरशी धुतलेलं पाणी वगैरे जे होतं तर ते सापटीतून त्याच्यात आतमध्ये जात होतं. तर माझी अशी शंका होती की त्याच्यामुळं पण असं होऊ शकतं. त्याच्यामुळे मग मी आता त्याला 1-1.5 किलो जवळजवळ सिमेंट लागलं, एवढं मोठं होल होतं ते. तर ते बुजवून टाकलेलं आहे आणि आता हे वॉलपेपर वगैरे लावून पाहणार आहे आणि जर समजा ठीक झालं तर ठीक, नाही तर मग मला फरशी फोडूनच ते काढून घ्यावं लागेल, चेक करावं लागेल. तर असं आहे. तर आपल्याला ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेसच आपण जर व्यवस्थित लक्ष देऊन करून घेतलं तर मग पुढचे कुटाणे असतात ते वाटतात ना, तर ते वाचतं काम आपलं तेवढं आणि आपल्याला डोकेदुखी पण होते. डबल काम करायचं. आता समजा स्टाईल लावलेल्या आहे त्या स्टाईल काढायच्या, पुन्हा त्याला मॅचिंग सेम तशीच भेटली पाहिजे स्टाईल लावायला. कारण कधी त्या मोसमनुसार त्या प्रकारचे डिझाईन असतात आणि कालांतराने मग तशा डिझाईन आपल्याला भेटत नाही. मग ते काय होतं, एक वेगळं असं विचित्र दिसून जातं मग सगळंच असं होतं. त्याच्यामुळं त्यावेळेसच कामं करून घेतले ना की मग चांगल्या राहतात. तर हे पहा आता मी लावून घेते हे स्टाईल पहा आमची बघा कशी दिसते. आता इकडच्या बाजूने मी लावून घेतलेलं आहे लिक्विड आणि आता दुसऱ्या बाजूने पण लिक्विड लावून घेते आणि वॉलपेपर लावल्यानंतर तुम्हाला कसं दिसते ते पण दाखवते. आणि भिंतीच्या बाहेरच्या साईडने पण थोडंसं ओलावा निघलेला आहे. तर आता मी बोरचा जो नळ होता त्या बोरच्या नळाच्या याच्यामुळं जर समजा कॉक बंद असेल तर आतमध्ये पाणी प्रेशरने येऊ शकतं असा माझा संशय होता. तर मी आता ते बोरचा नळ पण बंद करून ठेवलेला आहे. आत जे कनेक्शन येते ते बाहेरूनच बंद केले आणि आता जे होल होतं भिंतीमध्ये तर ते पण बंद केलेले आहे. आणि आता वॉलपेपर लावल्यानंतर जर आपल्याला तसं जाणवलंच तर मग लास्टचा पर्याय आहे, तर फरशी काढूनच मग त्याच्यातून आपल्याला नळ जो आहे तो कुठं लीक आहे ते पाहावं लागेल आणि मग ते बंद करावं लागणार आहे किंवा मग तो रिपेअर करावा लागेल. तर अशा पद्धतीने ना मैत्रिणीनं तुमचं जर कुणाचं नवीन बांधकाम चालू असेल, घराचं काम करून घेत असेल तुम्ही किंवा जुन्या घरामध्येच लाईट बोरची किंवा नळाची जर तुम्ही पाईप टाकून घेत असेल तर ते पाईपांवरती ज्यावेळेस आपण प्लास्टर करतो किंवा स्टाईल वगैरे बसवतो त्याच्या आधीच काम चालू असतानाच जिथे जॉईंट आहे तिथे व्यवस्थित लिक्विड लावून घ्या किंवा मग लिक्विड लावल्याच्या नंतर फरशी बसवायच्या आधी पाणी एकदा सोडून पहा, त्याच्यामध्ये कनेक्शन चेक करून पहा की आपण जे पाईप लावलेले आहे त्या पाईपामधून कुठून पाणी लीक होते का निघते का. तर ते जर लीक होत असेल तर लगेच रिपेअर करून घ्या. त्याच्यामुळं काय होतं पुढील ही जे काम आहे ते वाचतात. तर हे पहा आता मी ते लावून घेतलेलं आहे आणि भिंत साफ करून त्याच्यावरती लिक्विड लावलेलं ते पण सुकलेलं आहे. 2-3 तास ठेवलं होतं आणि 2-3 तासाने ते एकदम कडक झाले, सुकून गेले. तर आता त्याच्यावरती मी हा वॉलपेपर लावून घेत आहे. तर हा वॉलपेपर ना मी मिशोवरून मागवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये 3 पेपर आलेले आहेत. हे तर 120 रुपयाला 3 पेपर असे आहेत. तर मी अगोदर 3च मागवले होते. अगोदर म्हटलं लावून पाहा कसे दिसतात कसे नाही. तर मग 3 मागवले तर एकाच भिंतीला ते 3 लागले आणि एक साईडला थोडंसं ओपन राहिलं होतं. ते काही चांगलं वाटेना. मग मी अजून 2 मागवले. तर नंतर पुन्हा मग एका याच्यामध्ये 2 आणि एका याच्यामध्ये 1 असे म्हणजे जवळजवळ 9 पेपर हे आलेले होते. तर 9 आणि हे पहिले मागवलेले 3 असे 12 पेपर आले होते. त्याच्यातला 1 पेपर उरलेला आहे आणि 11 पेपर मला लागलेले आहेत. तर हे लावायला पण सोपं आहे. एक साईडने आपण त्याचे स्टिकर काढायचा आणि त्याचा आतला जो स्टिकरचा रोल असतो तो फिरवत न्यायचा, सारखं लावून घ्यायचा अगोदर आणि तो सहज फिरवला नाही की सरळ आपण फक्त धरताना सरळ धरायचा आहे. कुठं आड्या उड्या घुड्या पडून द्यायच्या नाही. हे पहा असा सरळ पेपर ओढत चाललं ना पुढं की ते आपोआप लागत चालतं. फक्त पहिल्यांदा स्टार्टला लावताना व्यवस्थित मेजरमेंट घेऊन व्यवस्थित लावायचं आहे आणि नंतर मग असा पेपर आतला तो जो आहे स्टिकर तो सरळ ओढत न्यायचं पुढं आणि ते सरळ लावून जातं. त्याच्यावरती एकदा हात फिरवला की ते असं भिंतीला एकदम जाम चिकटलं जातं. त्याला आतून जो स्टिकर असतो तो. तर मी कशी लावते पाहतो मी आता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने मी हे 3 पेपर लावून घेतलेले आहेत. हे पहा असा स्टिकरचा जो आतला पांढरा जो कागद आहे ना तो साईडला निघून येतो. फक्त लावताना जे आहे ना तर थोडीशी काळजी घ्यायची, कारण सरळ स्टिकर लावल्यानंतर सरळ ओढत नेलं ना की बरोबर भिंतीला चिपकतं. पण जर मध्ये आपला हात लूज पडला किंवा आपण एकदम स्टिकर काढून एकदम लावायला गेलो ना आणि ते जर समजा आपल्या हातातून सटकलं किंवा आपल्याला व्यवस्थित पकडता नाही आलं
तर त्याचा असा चिकटगुंडा होऊन जातो, ते असं एकत्र चिकटतं मग आणि पेपर पण खराब होतो, लवकर निघत नाही. मग ते ताणलं की मग त्याचे आडेवेडे पडतात, आतमध्ये असे सुरकुटे पडतात. तर हे पहा असा व्यवस्थित पेपर लावला गेला आहे माझ्याकडनं. आणि हे 3च पेपर पहिल्यांदा मागवले होते मी, तर ते 3 आल्यानंतर पुरले नाही मला, मग मी अजून पुन्हा मागवले. तर टोटल आता सगळे पहिले 3 आणि नंतरचे 9 असे 12 पेपर मागवले होते. तर 12मधला एक उरलेला आहे आणि 11 पेपर मी लावलेत. तर हे पहा इकडची जी भिंत होती ती पूर्ण भिंत पोटमाळ्यापर्यंत लावलेली आहे. तर हे पहा फायनल लुक आपला असं झालेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये काय विशेष अजून माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी आयडिया कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर बाहेर किती सुंदर लुक झालेला आहे ना. तर मस्त पावसाचं वातावरण झालं आहे. आता मस्त गरम चहा करून पिणार आहे मी. तुम्हीसुद्धा मस्त आणि खुश राहा, आनंदी राहा, मजेत राहा, मनावरची मरगळ झटकत राहा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.